हा खेळ सावल्यांचा. बाप रे, काय भीतीदायक वातावरण निर्मिती या चित्रपटामध्ये करण्यात आलेली होती, जो 1976च्या 21 मे रोजी प्रदर्शित झालेला होता. यंदा 50 वर्षांच्या होणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते होते सुमती गुप्ते आणि कथासुद्धा सुमती गुप्ते यांनीच लिहिलेली होती. शिवाय या चित्रपटामध्ये एक छोटासा रोलही त्यांनी केलेला होता. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. पटकथा मधुसूदन कालेलकरांनी लिहिलेली होती आणि अतिशय धमाकेदार संगीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेलं होतं. माझ्या फिरतेची राणी तू होशील काय. मराठीतले अजरामर अफलातून अभिनेते काशीनाथजी घाणेकर यांचे जे काही मोजके चित्रपट आहेत त्यापैकी हा एक. एका मनोचिकित्सक डॉक्टराच्या भूमिकेमध्ये काशीनाथ घाणेकर अतिशय शोभून दिसलेत. आणि त्यांच्या नायिकेच्या रूपामध्ये आशा काळे यांनी काय बहार आणली आहे. बाप रे बाप, मानलं आशा काळे ताईंना. काय सुंदर अभिनय साकारलाय त्यांनी एका नायिकेच्या रूपामध्ये. त्यानंतर वेडाचे झटके आल्यानंतर, भूताचा भास झाल्यानंतर, शिवाय गाण्यांच्या सादरीकरणामध्ये काय त्यांनी पदन्यास दाखवलाय नृत्याचा. आहा, नायक म्हणून राजा गोसावी यांनी काय सुंदर कामगिरी केली आहे. राजा गोसावी हा अभिनेता किती अष्टपैलू होता हे या चित्रपटामधली त्यांची भूमिका बघितल्यानंतर लक्षात येईल. सोबत जोडीला आहेत धुमाळ, जयराम कुलकर्णी, अशोक कुमार, देवेन वर्मा, श्रीकांत मोघे, मधु आपटे, मुकुंद गोसावी वगैरे वगैरे. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण. गोमू संगतीनं माझ्या तू येशील का हे आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं. त्याचप्रमाणे आला आला वारा संगे पावसाच्या धारा हे आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आजही तितकंच लोकप्रिय आहे. संपेल ना कधीही हा खेळ सावल्या. महत्वाचं म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी आशा काळे यांच्या सावत्राईच्या भूमिकेमध्ये बहारदार अभिनय साकार केलेला.